विद्यार्थी मित्रांनो, आज काही कारणास्तव आपण मॉर्निंगला बॅच घेऊ शकलो नाही, म्हणून आपण आज इव्हनिंगला बॅच कंडक्ट केली आहे. ओके, तर फर्स्ट वन, आपण जे ट्रिग्नोमेट्री चॅप्टर स्टार्ट केला होता, या चॅप्टरच्या एक्झरसाइज मधले आपण जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि कन्सेप्टवाले प्रॉब्लेम आहे, सर्वच प्रॉब्लेम घेणं हे काही पॉसिबल नाही आहे. 11चे प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम हे आपण फक्त 12चे घेत असतो. 11चं एका टाईपचे किंवा दोन टाईपचे जर मी तुम्हाला प्रॉब्लेम टीच केले का त्यावर डिपेंड प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. तर आपण आज पहिली एक्झरसाइज जी आहे आपली ट्रिग्नोमेट्रीची ते एंड करू आणि उद्यापासून आपली दुसरी एक्झरसाइज स्टार्ट करू. ओके, तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एलिमिनेटिंग व्हॅल्यू ऑफ थीटा. आपल्याला थीटाची व्हॅल्यू एलिमिनेट करून कॉन्स्टंट व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये आन्सर फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही आधी हेडिंग टाका, काही आहे जे तुम्हाला शायद माहित असणार किंवा नसणार. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा हा पण 1 असतो. कसं काय 1 होते? सेक स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी जर तुम्ही पुट केलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय पुट केलं? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, तर प्लस टॅन स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर काय होणार? कॅन्सल, राहणार फक्त 1. आणखी थर्ड, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. जेव्हाही तुम्हाला थीटा एलिमिनेट करायला लावणार, हे 3 फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेव जा. कॉस आणि साइन जर असला तर ऍडिशन करायची, सेक आणि टॅन असला तर सबट्रॅक्शन करायचं, त्याचप्रमाणे कोसेक आणि कॉट जरी असला तरी सुद्धा सबट्रॅक्शन करायचं. ओके, राईट डाऊन दिस फास्ट. हे फक्त तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे आहे का सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू सुद्धा 1. ओके, आता आपल्याला थीटा एलिमिनेट करून रिमेनिंग आन्सर फाइंड आउट करायचं आहे. त्याचं फर्स्ट प्रॉब्लेम, इफ एक्स इक्वल टू 2 प्लस 3 कॉस थीटा, एलिमिनेटिंग थीटा. ओके, आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या. खूप इझी प्रॉब्लेम आहे, फक्त थोडं समजून घ्या. जेव्हा तुम्हाला थीटा एलिमिनेट म्हणणार तर एक्स इक्वल टू 2 प्लस 3 कॉस थीटा आहे, वाय इक्वल टू 5 प्लस 3 साइन थीटा आहे. थीटा एलिमिनेट करायचा आहे तर यामध्ये व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहे? एक आहे कॉस, एक आहे साइन. कॉस आणि साइनचं रिलेशन काय असते? तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असते. कॉस आणि साइनचं रिलेशन काय असते? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर आधी यावरून आपण कॉस थीटाची व्हॅल्यू काढू, यावरून साइन थीटाची व्हॅल्यू काढू. केअरफुली लक्ष द्यायचा. सोल्युशन, एक्स इक्वल टू 2 प्लस 3 कॉस थीटा प्लस 2 या साइडला जाऊन काय होणार? मायनस 3 कॉस थीटा प्लस 2 मायनस झाला, हा 3 इकडे इंटू आहे, इकडे जाऊन काय होणार? डिव्हाइड एक्स मायनस 2 अपॉन 3 इक्वल टू कॉस थीटा. स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर करा. हा होणार एक्स मायनस 2 चा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर 9. एक्स मायनस 2 2 टर्म होत्या ना, म्हणून होल स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9. कॉस थीटाचा काय होणार? कॉस स्क्वेअर थीटा. याला देऊ इक्वेशन 1. पहिली स्टेप फिनिश. सेम साइन थीटाची व्हॅल्यू काढू. प्लस 5 इकडे जाऊन मायनस 5 इक्वल टू काय राहिला? 3 साइन थीटा. पुन्हा हा 3 या साइडला जाऊन डिव्हाइड होणार. सो y मायनस 5 अपॉन 3 इक्वल टू साइन थीटा. स्क्वेअरिंग बोथ साइड. सो y मायनस 5 चा होल स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर 9 इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. इक्वेशन 2. ओके,
आता बघा, कॉस स्क्वेअर थिटा आणि मी साइन स्क्वेअर थिटा यांच्या फॉर्म मध्ये आन्सर का बरं काढलं? जेव्हा मी कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटाची ऍडिशन करणार, या कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटाची काय करणार? ऍडिशन. तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती होते? 1. म्हणजे थिटा काय होऊन जाणार? एलिमिनेट. म्हणून मी आधी कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये आन्सर काढलं, त्याचा स्क्वेअर केला. साइन थिटाच्या फॉर्म मध्ये आन्सर काढलं, त्याचा स्क्वेअर केला. आता ऍड इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2. राइट साइड ऍड करू. x माइनस 2 स्क्वेअर अपॉन 9 प्लस y माइनस 5 स्क्वेअर अपॉन 9 इक्वल टू, याची लेफ्ट साइड ऍड केली, राइट साइड ऍड करू. याची राइट साइड कॉस स्क्वेअर थिटा प्लस सेकंडची राइट साइड साइन स्क्वेअर थिटा. आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती होते? 1. आणि यातला स्क्वेअरिंग आहे, तर a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावून घेऊ आणि सॉल्व्ह करू. ओके, फर्स्ट राइट डाउन दिस. मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागणार. काय असतो? a मायनस बी होल स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस टॉइस ab. a म्हणजे x, b म्हणजे 2. सो टॉइस a b प्लस b स्क्वेअर अपॉन 9. a स्क्वेअर मायनस टॉइस ab प्लस b स्क्वेअर. साइन प्लस सेम इथे सुद्धा a मायनस बी चा होल स्क्वेअर काय येणार? a स्क्वेअर मायनस टॉइस a b म्हणजे 5 प्लस b स्क्वेअर अपॉन 9 बराबर. a स्क्वेअर मायनस टॉइस a b प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस टॉइस a b प्लस b स्क्वेअर. आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती? तो 1. इक्वल टू 1. सॉल्व करा. एक्स स्क्वेअर मायनस 2 into 2 4. 4x. 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 9 प्लस y स्क्वेअर मायनस 5 into 2 10. 10y प्लस 25 अपॉन 9 इक्वल टू 1. ओके, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. वरच्या टर्मची ऍज इट इज ऍडिशन होणार. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर मायनस 10y प्लस 25 अपॉन 9 इक्वल टू 1. आफ्टर दैट आधी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 10y 4 प्लस 25 प्लस 29. काय केलं मी? आधी एक्स स्क्वेअर लिहिला, मग वाय स्क्वेअर लिहिला, मायनस 4x मायनस 10y 4 प्लस 25 29 इक्वल टू, हा 9 या साइडला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो 9 into 1 9. त्यानंतर हा प्लस 9 या साइडला येऊन काय होणार? मायनस. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 12y प्लस 29 मायनस 9 इक्वल टू 0. प्लस 9 या साइडला मायनस 9. सो अवर फायनल आंसर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 10y प्लस 20 इक्वल टू 0. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो आपलं फर्स्ट प्रॉब्लेम झाला बराबर. नाउ राईट डाऊन अवर सेकंड प्रॉब्लेम. एलिमिनेट
theta from the following x equal to 3 sec theta, x equal to 3 sec theta and y equal to 4 tan theta. x इक्वल टू किती गिवन आहे 3 sec theta आणि y इक्वल टू किती गिवन आहे 4 tan theta. आता केअरफुली लक्ष देता. ओके, फर्स्ट वन सोल्युशन. मागच्या प्रॉब्लेम मध्ये रिलेशन कोणाकोणामध्ये होतं, कॉस आणि साइन मध्ये. कॉस आणि साइन मध्ये जर रिलेशन असलं तर ऍडिशन करावं लागते. इथे रिलेशन कोणाकोणामध्ये आहे, सेक आणि टॅन मध्ये रिलेशन आहे. सेक आणि टॅन मध्ये जर रिलेशन असलं तर सबट्रॅक्शन करावं लागतं. सेक आणि टॅन मध्ये रिलेशन असलं तर सबट्रॅक्शन. बट सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा पाहिजे. इथे तर फक्त सेक थीटा आहे, तर आधी आपण सेक थीटाची व्हॅल्यू काढू. x इक्वल टू 3 sec theta, so x by 3 equal to sec theta. Squaring both side, so x square upon 9 equal to sec square theta. Equation 1. Squaring both side केलं, x चा x square, 3 चा square 9, sec theta चा sec square theta. Same. y by 4 equal to tan theta. Squaring both side. और या साइड ला जब डिवाइड झालं ना काय ना y square upon 16 equal to tan square theta. Equation 2. रिलेशन काय आहे थीटा इलिमिनेट करण्यासाठी, sec square theta मधून tan square theta मायनस करावा लागतो. So subtract equation 2 from equation 1. Equation 2 equation 1 मधून subtract करू. Subtract equation 2 from equation 1. या equation 2 ला equation 1 मधून subtract करू. आधी इकडली कोणती साइड, लेफ्ट हँड साइड. x square upon 9 मायनस या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड y square upon 16 इक्वल टू राइट हँड साइड sec square theta मायनस सबट्रॅक्ट म्हटलंय ना मायनस tan square theta. ही टर्म ऍज इट इज. इथे a मायनस बी किंवा a प्लस बी चा फॉर्म्युला लागत नाही ना, ऍज इट इज याचं क्रॉस मल्टिप्लाय तर नाही करायचं. समजलं का, काही करायची गरज नाही. So x square upon 9 minus y square upon 16 equal to sec square theta minus tan square theta 1. Problem finished. Simple problem होतं. Write down fast. लिहा. Eliminate theta. Eliminate theta if x equal to 5 plus 6 cosec theta. X equal to 5 plus 6 cosec theta. Y equal to 3 plus 8 cot theta. Y equal to 3 plus 8 cot theta. सेम प्रॉब्लेम जसं आपलं पहिलं प्रॉब्लेम होतं, फक्त फरक एवढा होता त्यामध्ये कॉस थीटा आणि साइन थीटा. या प्रॉब्लेम मध्ये कोसेक थीटा आणि कॉट थीटा आहे. फक्त इतकाच डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आधी आपण कोसेक थीटाची व्हॅल्यू काढू आणि कॉट थीटाची व्हॅल्यू काढू. सी हिअर केअरफुली. +5 त्या साइडला जाऊन मायनस होणार. x मायनस 5 इक्वल टू 6 कोसेक थीटा. हा 6 या साइडला जाऊन डिवाइड होणार. x मायनस 5 अपॉन 6 equal to cosec theta. Then squaring both side. Squaring both side. x minus 5 चा whole square येणार because of two terms. 6 चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 36.
आणि कोसेक थिटाचा काय होणार, कोसेक स्क्वेअर थिटा. 8 या साईडला जाऊन डिव्हाइड होणार, y-3/8 इक्वल टू कॉट थिटा, स्क्वेअरिंग बोथ साइड. सो y-3 चा होल स्क्वेअर अपॉन किती आहे 8 चा स्क्वेअर किती येणार 64 इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. ओके, इक्वेशन 2. आता रिलेशन काय आहे आपलं थिटा एलिमिनेट करण्यासाठी, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, तर आधी आपण इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड लिहू. x-5 चा स्क्वेअर अपॉन 36 मायनस y-3 चा होल स्क्वेअर अपॉन 64 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. जे आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये दोघांचाही डिनॉमिनेटर काय होता, सेम होता फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये. म्हणून वरच्या टर्मला आपण a-b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला आणि ते प्रॉब्लेम ऍट द एंड पर्यंत सॉल्व्ह केलं. का बरं एंड पर्यंत सॉल्व्ह केलं होतं, कारण दोघांचा डिनॉमिनेटर काय होता सेम. आता इथे दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर खूप कॉम्प्लिकेटेड होते, तर याला समोर सॉल्व्ह करायची गरज नाही. ही टर्म ऍज इट इज आणि याचं आन्सर काय येणार 1. सो x-5 चा होल स्क्वेअर अपॉन 36 मायनस y-3 चा होल स्क्वेअर अपॉन 64 इक्वल टू किती 1. झाला थिटा एलिमिनेट. आपल्याला फक्त प्रॉब्लेम मध्ये थिटा एलिमिनेट करायचा होता. थिटा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे आन्सर किती येते 1. आता या फायनल आन्सर मध्ये कुठे तुम्हाला थिटा दिसतो का, नाही. सो आवर प्रॉब्लेम इज कंप्लीटेड. ओके, नाउ राइट डाउन दिस फास्ट.